म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. लय ऐटीत सांगतो. काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही, मधनच आलो, काम होतं. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. अरे तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, सुखावत किंवा स्थिरावत नाही. मायबाप यात तुमचा दोष नाही. माझे माऊली सांगतात तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही. हे सगळ्यात मोठी सत्यता आहे. भाषा माझी नाहीये. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावयान पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. तू असत्य जगतोय, तुझं प्रारब्ध वाईट आहे. तुला आजही देव आवडत नाहीये, तुझं प्रारब्ध वाईट आहे. अरे लहान वयामध्ये भजन करावं असं वाटतंय, तुझ्या मायबापाची पुण्यही आहे. तैसी तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरलं. सोपं करून सांगायला गेलं, धन्य माता पिता माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उगच आहे का दादा, देव आवड लागतो नाही. तुम्हाला देव आवडला काही वावग नाही. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावग नाही. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही. हे सामर्थ्याने सांगते देव मानतोय म्हणून चाललंय. मी प्रेझेंट आहे, मी आहे. माझं अस्तित्व म्हणजे देवाची सकारात्मकता. मी जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्यम चतुर्विधम. हे चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना, तोही माझा भगवंतच आहे. तू कसा देवना करतोस? थोडी पुस्तकं वाचली, सावज सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे की माणूस बरोबर असत्याला धरतं. काय वाटतं तुम्हाला? आर्ट, कॉमर्स, सायन्स, सीबीएससी, एसएससी, बीएचएमएस, एमबीबीएस, पीएचडी, ऍग्रिकल्चर, एमपीसी, यूपीसी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, बीएचएमएस, जे काही तुम्ही आज करताय, जे काही करताय, एकदा ज्ञानेश्वरी वाचा. या बल्बचा शोध 100 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहित आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. देशाला तेव्हा स्वातंत्र्य नाही मिळालेलं आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबा आहेत. ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही आध्यात्मिकता आहे. मग आम्ही जगतोय ते विज्ञान आहे. ज्या दिवशी आम्हाला ज्ञान कळेल त्या दिवशी जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. त्या दिवशी आम्ही हे म्हणू, आम्ही नाही रे देवा, तूच भूक निवारतोस आमची. ज्या दिवशी आम्हाला ज्ञान कळेल. पण कधी कधी काय होतं, ज्ञान जरी कळलं तरी ज्ञानाला सुद्धा नवरा होतो, अहंकार. कळतंय ना तुम्हाला? मी सगळी नाती एकदा स्पष्ट सांगते, नीट ऐका. दंभ म्हणजे सासरा, वासना म्हणजे सासू, इच्छा म्हणजे ननंद, इच्छा म्हणजे जाऊ, आशा म्हणजे ननंद, आशेला झालेलं कार्ट मोह, त्याच्या पलीकडं सगळ्यात मोठा नवरा अहंकार. ही सगळी एका लाईनीत मारायची. सगळ्यात पहिल्यांदा कोण आहे? दंभ, सासरा, जो असत्य. आम्हाला अजून कळलंच नाही खरं काय आणि खोटं काय. कारण आमच्या ताकद आहे खऱ्याला खोटं, खोट्याला खरं करायची. ज्या साबणानं गोरं होईल ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली त्याचा भलता खप आहे. आता घेणाऱ्याला कोणी सांगा, तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती साबणानं झाली नाही. पण कसं असतं, एवढी वर्ष झालं माय संतूर साबण वापरता, असं होतं का? संतूर साबण से उमर का पता नाही चलता, असं होतं? दिवसभर कापूस काढायचा आणि रात्री संतूर लावायचा, गोरीच. काळे गोरे पण धुतले फिटवणी, माऊलींचं वर्णन आहे माझ्या. काळा कुळकुळीत माणूस नदीवर 3 दिवस धुतला म्हणून का गोरा होतो का? आणि गोरा कोळशात नेला म्हणून काय काळा होतो का? गोरा तो, काळा तो. अगदी तसं आहे. जर आमच्या बापाचा परमार्थ आहे, आम्हाला सुटतो का? आमचं कसं आहे, आम्ही फक्त पुढच्या पिढीला नावं ठेवतो. आता ही म्हातारी माणसं, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अरे बिडी वडून तुझं थोबाड आत गेलं हे नाही दिसत तुला, फक्त पोरच वाया गेली. ही मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळतोय, त्या ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतोय आणि ही म्हणतोय पोरं वाया गेली. अरे तू नाही गुणाचा. आता या म्हाताऱ्या बायका आजकाल
आजकालच्या काय पोरी आहेत होय, यांना काय लाज आहेत होय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, हे म्हणजे लागा लागा आणि मला बघा. अगं तू मिसरी चुळती, तुझ्या मिसरीच्या वासानं मशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भगर वास आहे त्या मिसरीचा. तू लोकांना काय सांगते का? तू नातीला सांगायला तू ज्ञानेश्वरी वाचलेली पाहिजेस. आणि मी म्हणते नाही कळली तरी वाचा, कळावी एवढी लायकी होय आपली. ज्ञानेश्वरी आपल्याला कळावी एवढी लायकी आहे आपली, पात्रता आहे तेवढी नाही हो दादा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा, तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. ज्ञानोबांना कळू द्या, हे लेकरू माझं आहे. जगणार नाही. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय. की तुझे तू बघून घे तुझं कसं आहे ते. आमचं फक्त एवढंच आहे, एका गाऊ आम्ही विठोबाचे आणि काटे काम. आम्ही सत्य म्हणजे सत्यच, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन. हा सासरा आम्ही परफेक्टली मारला की बस, आता राहिली ती सासू. सासू माझी किरकिर करी लवकर नाही गतीला. कोण आहे सासू? वासना. आता इतकी वाईट आहे ही सासू, भल्या भल्यांना घातलं. अख्ख्या जगाचा बाप ब्रह्म पण देवळात नाही आज, ह्या सासूच्या पायी. जगाचा बाप कोण आहे? उत्पत्ती कोणाची आहे? ब्रह्माची आहे ना. हाय का देवळात? अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. इन होल वर्ल्ड अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण आहे, स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली, बाप जगाचा पण देवळात नाही. 33 कोटी देवाचा राजा, एवढा अधिकारी असणारं व्यक्तिमत्व, नाव त्याचं इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका, मनोरंजन करायला. साध्या सुद्या नाही. अष्टमुख्य नायिका म्हणजे ज्यांनी सुकलेल्या कमळाला हात लावत तर कमळ जागेवर फुलतं. रंभा, मेनका, उर्वशी अशा अष्टमुख्य नायिका मनोरंजन करतात इंद्राचं. एवढं सामर्थ्यवंत ज्याचं व्यक्तिमत्व, त्याला वासना आवरली नाही. पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका त्याला. बृहस्पतीच्या बायकोवर, सगळ्या देवांचे गुरु कोण? बृहस्पती. गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली, 5 महिन्याची बाळण करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला. परिणाम डाग आहे त्याला. इंद्र पडले भाग, चंद्र झाला हे इंद्र पडले भाग, चंद्र झाला काळा. हे इंद्र पडले भाग, चंद्र झाला. इंद्र पडले भाग, चंद्र झाला. कैसी झाली. इंद्रा पडली बघे, चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा. आयुष्यभर नारायण नारायण केलं, एकदा चुकले आयुष्यभर. श्रीमद नारायण 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 हरी नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. देवा
देवाचं नामचिंतन इतका अधिकार देतो ना दादा. तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. देवाशिवाय सुंदर काही दिसलं नाही पाहिजे तो बघताय. माझ्या पटे एकदाच फक्त माझे चित्त तुझे मिठी पडली पंढरी राया. दुसरं काहीच नाही. तुझं पाहता दृष्टी न फिरे. तुझ्याशिवाय दुसरं काही आवडलं नाही पाहिजे तो बघताय. तुझ्याशिवाय देखणं काही दिसलंच नाही पाहिजे देवा. तुझ्या समोर आलो ना. शंकराचार्य वर्णन करतात. अधरम मैथुरम वैतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम हृदयम मैथुरम गमनम मैथुरम मधुराधिपति रखिलम मैथुरम अधरम मैथुरम वैतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मधुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं पळणं सगळं गोड आहे. मी विचार केला जो दिसायला इतका गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. आणि ज्याचं हृदय इतकं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव. तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तूही सदा रक्षदापदी आमुते. सगळं जर तूच निवारतोस माऊली म्हणतात. तुकोबाराय म्हणले विठ्ठल कुळीचे. आमची आई भवानी बी तूच आहे. आमची कुलस्वामिनी सुद्धा तूच आहे. विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता सगळं जर तूच आहे देवा तर कशाला मारायला ह्यो सासरवास. मग तो सासरा बी नको ती सासूही नको. तुझ्या इतकं देखणं आहे का जगात कोण. काय वर्णन देवाचं दादा. करारविंदे मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवताय. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ देवा. कुठल्याही रूपामध्ये शिव राम कृष्ण विठ्ठल कसंही आणि देव आहे ते दादा. जमेल त्याचं नाव घ्या. मला सांगा मध रागानं खाल्ला गोड लागत नाही. लागतो की नाही. लागतो की तुम्ही आहे ना. राहा लय वेळ नाही थोडे वेळ राहा. मध रागानं खाल्ला गोड लागतो की नाही. लागतो की. विष प्रेमानं पिलं मरत नाही. घरी गेलो बघा विचारून बघा सप्ताह होऊ द्या सुतक नग पुन्हा मारा काय मारायचं ती महाराज. मजा येतं. रागानं खाल्ला तरी गोडच आहे. त्याचा मूळ गुण आहे गोडवा देणं. विष येते प्रेमानं पिलं तरी मारणारच आहे कारण त्याचा मूळ गुण आहे मारणं. भगवंताचं नाव आहे ते मुखात आलं की पुण्य आणि समाधान देणारच आहे कारण त्याचा मूळ गुण आहे पुण्य आणि समाधान देणं. पुण्याची गणना